दलित गेल्या 14 वर्ष डाऊन झालेलं आहे सगळं. आपण बघत असाल की मोदी राज्य आल्यापासून रिझर्वेशन रद्द केलं पाहिजे ही भूमिका आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप कमी करण्याचा प्रयत्न आहे. नोकऱ्यामध्ये बढोतरी देण्याचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. नोकऱ्या रिझर्वेशन बंद झालेलं आहे. सगळ्या प्रकारचा कारभार दलितांना ज्या पद्धतीनं पुढं आणण्यासाठी या सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे होता. मग ते औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये दलितांना, आदिवासींना, गरीब माणसांना, तर त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा प्रांत कुठला जरी असला तरी तो गरीब आहे. ही गरिबी नजरेसमोर ठेवून शासनानं, केंद्र शासनानं ज्या पद्धतीनं पुढं जायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाही. उलटा अन्याय अत्याचार वाढलेला आहे. मायनॉरिटीच्या विरुद्ध कटकारस्थान रचलेलं आहे. मॉब लिंचिंगचा प्रकार होऊ लागलेला आहे. त्याचबरोबर दलितांच्यावर प्रचंड अन्याय वाढत चाललेला आहे. मग आपण सांगा, एक देशातला मोठा समूह की ज्याची लोकसंख्या आज 22% आहे दलित समाजाची, 9% आज आदिवासीची संख्या आहे, 27% आज ओबीसींची संख्या आहे, की जवळजवळ 60-65% वर ही संख्या जाते. अशा या 65-70% लोकांच्या वर तुम्ही अन्याय करत असाल तर हा देश तुम्ही विकसित कसा करताय, कसा होईल? म्हणून आमची विनंती आहे, या सगळ्या गरीब तबक्याला, या सगळ्या दलित, मायनॉरिटी, आदिवासी या सगळ्या लोकांना सोबत घेऊन चला. त्यांच्यात प्रेम निर्माण करा. त्यांच्यातला विद्यार्थी जो शिकून सवरून मोठा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि सर्व अर्थानं देश विकसित मग होण्यासाठी हा प्रयत्न सुरू होईल. माननीय अब्दुल कलाम आझाद यांनी 1998 साली देशाच्या विकसीकरणासाठी 2020चं विजन ठेवलेलं होतं. ते 2020चं विजनसुद्धा हे लोक विसरलेले आहेत. आता 2022 ते 2047 पर्यंत या देशामध्ये विकसित भारत, आत्मनिर्भर भारत अशा टिमक्या मागत फिरत चाललेले आहेत. परंतु जर त्यांनी या सगळ्या गरीब माणसाचा विचार केला, आपण बघताय आज देशामध्ये 80% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि त्यांना गव्हर्नमेंट धान्य पुरवण्याचं काम करतो. आणि 80% लोकांना धान्य पुरवतो यांचा काम देशात. Gracias.